Good morning, everyone. So today's subject is financial accounting, and this is our last chapter, chapter number 4, conversion of partnership firm into limited company. First, we will see the introductory part. Partnership firm has certain limitations, like limited capital, unlimited liability, inadequate managerial skill, etc. Due to these limitations, it is not possible for firm to undertake business on large scale. Hence, it becomes necessary to change the form of organization which is suitable for large size operation. बेसिकली इथे काय म्हणायचं तर पार्टनरशिप फर्म जे आहे त्याला बरेच सारे लिमिटेशन्स आहेत. मग त्याच्यामध्ये लिमिटेड कॅपिटल असेल किंवा अनलिमिटेड लायबिलिटी, इनॲडिक्वेट मॅनेजरियल स्किल अशा प्रकारचे जे लिमिटेशन्स आहेत. मग या लिमिटेशन्समुळे जी फर्म आहे ती लार्ज स्केलवर बिझनेस करण्यासाठी फर्मला पॉसिबल होत नाही. बिझनेस जो आहे हा लार्ज स्केलवर करता येत नाही. मग हे केव्हा आपण लार्ज स्केलवर हा बिझनेस करू शकू? जेव्हा पार्टनरशिप फर्म ही कंपनीमध्ये कन्व्हर्ट केली जाईल, तेव्हा बिझनेस जो आहे हा लार्ज स्केलवर आपल्याला करता येईल. सो हेन्स इट बिकम्स नेसेसरी टू चेंज द फॉर्म ऑफ बिझनेस. इथे बिझनेसचा जो फॉर्म आहे हा चेंज केला जातोय. पार्टनरशिप फर्म जी होती तिचं कन्व्हर्जन कशात केलं जाईल तर कंपनीमध्ये. So hence it becomes necessary to change the form of organization which is suitable for large scale operation. Joint stock company is most suitable for conducting business on large scale. मग जेव्हा बिझनेस लार्ज स्केलवर आपल्याला करायचा असेल, मोठ्या प्रमाणावर मोठा बिझनेस जर करायचा असेल, तर आपल्या जॉईंट स्टॉक कंपनी जी आहे यामध्ये बिझनेस हा कन्व्हर्ट करणं गरजेचं असतं. सो हेन्स पार्टनरशिप फर्म मे बी कन्व्हर्टेड इंटू लिमिटेड कंपनी. आणि म्हणूनच पार्टनरशिप फर्म जी आहे ही कंपनी लिमिटेड कंपनीमध्ये तिचं कन्व्हर्जन केलं जातं, तिला कन्व्हर्टही केलं जातं. सो बेसिक त्यांचा पर्पज काय आहे तर बिझनेस जो आहे हा लार्ज स्केलवर करण्यासाठी पार्टनरशिप फर्मचं कन्व्हर्जन जे आहे हे जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये केलं जातं. सेकंड पॉइंट इज कॉन्सिक्वेन्सेस ऑफ कन्व्हर्जन. मग इथे दोन गोष्टी होऊ शकतात. सो देर आर टू कॉन्सिक्वेन्सेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ पार्टनरशिप फर्म इंटू लिमिटेड कंपनी. फर्स्ट इज डिझोल्युशन ऑफ फर्म. मग आता कंपनीमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी इथे दोन गोष्टी होऊ शकतात. पार्टनरशिप फर्म जी आहे ही डिझॉल्व्ह केली जाते. अँड नेक्स्ट इज फॉर्मेशन ऑफ लिमिटेड कंपनी टू टेक ओव्हर द बिझनेस ऑफ फर्म अँड फर्म or take over the firm by the existing company. मग इथे सेकंडमध्ये त्याने काय म्हटलंय तर एखादी लिमिटेड कंपनी फॉर्म करावी लागते टू टेक ओव्हर द बिझनेस फर्म. पार्टनरशिप फर्म जी आहे ही टेक ओव्हर करण्यासाठी एखादी कंपनी तिथे फॉर्म करावी लागते. किंवा जी एक्झिस्टिंग कंपनी आहे ती कंपनी पार्टनरशिप फर्म जी आहे तिला टेक ओव्हर करते. नेक्स्ट इज प्रॉब्लेम्स टू बी डेल्थ विथ. आता कोणते कोणते प्रॉब्लेम्स आहेत यामध्ये. On conversion of partnership firm into limited company, following problems are to be dealt with. First is valuation of assets and liabilities. मग आता कोणते प्रॉब्लेम अराईज होऊ शकतात तर इथे आपल्याला बॅलन्स शीट प्रिपेअर करताना ॲसेट अँड लायबिलिटीज जे आहेत त्यांचं व्हॅल्युएशन आपल्याला करावं लागतं. सो व्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज. नेक्स्ट इज डिटर्मिनेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन. मग ॲसेट अँड लायबिलिटीजचं व्हॅल्युएशन करून झाल्यावर आपल्याला इथे परचेस कन्सिडरेशन जे आहे डिटरमाइन करावं लागतं. परचेस कन्सिडरेशनमध्ये ज्या ग्रॉस ॲसेट्स आहेत त्यांच्या ग्रॉस ॲसेटची टोटल करावी लागते. त्यातनं लायबिलिटीज लेस करून आपल्याला परचेस कन्सिडरेशन जे आहे हे मिळणार आहे. परचेस कन्सिडरेशन प्रिपेअर करताना त्यामध्ये ॲग्रीड व्हॅल्यूज जे आहेत ते आपण घेतो. डिस्पोजल ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज नॉट टेकन ओव्हर बाय द कंपनी. मग ज्या लायबिलिटीज किंवा ज्या ॲसेट्स आहेत की ज्या कंपनीने टेक ओव्हर केलेल्या नाही आहेत अशा ॲसेट अँड लायबिलिटीजना आपल्याला डिस्पोज अप करावं लागतं. देन सेटलमेंट ऑफ परचेस कन्सिडरेशन हे सेटल करावं लागतं. डिस्ट्रीब्युशन ऑफ शेअर्स
cash and debentures received from limited company among the partners appropriately. मग जे काही शेअर्स इथे दिले जातात लिमिटेड कंपनीमध्ये कन्व्हर्जन केल्यानंतर शेअर्स जे आहे त्यांचं डिस्ट्रीब्युशन करावं लागतं. शेअर्स, कॅश, डिबेंचर्स जे काही लिमिटेड कंपनीकडनं हे या ज्या गोष्टी आहेत ह्या रिसिव्ड होत आहेत त्या पार्टनर्समध्ये अप्रॉप्रिएटली आपल्याला डिस्ट्रीब्यूट कराव्या लागतात. पार्टनरशिप फर्ममधले जे पार्टनर्स आहेत त्यामध्ये जे शेअर्स, डिबेंचर्स किंवा जी कॅश आहे ही रिसिव्ह झालेली आहे लिमिटेड कंपनीकडनंही डिस्ट्रीब्यूट करावी लागते आपल्याला अप्रॉप्रिएटली. सो या प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत हे आपल्याला फेस करावे लागतात. सो आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना काय करायचं तर परचेस कन्सिडरेशन डिटरमाइन करायचं. देन ज्या ॲसेट अँड लायबिलिटी ज्या टेक ओव्हर केलेल्या नाही आहेत त्यांना डिस्पोज अप करायचं. देन सेटलमेंट करायचं, सेटलमेंट ऑफ परचेस कन्सिडरेशन अँड देन डिस्ट्रीब्युशन ऑफ शेअर्स, कॅश अँड डिबेंचर्स. नेक्स्ट पॉइंट इज बेनिफिट्स ऑफ कन्व्हर्जन ऑफ फर्म इनटू कंपनी. आता जी पार्टनरशिप फर्म आहे ही लिमिटेड कंपनीमध्ये कन्व्हर्ट केल्याचे बेनिफिट्स काय आहेत ते आपण बघूया. So conversion of firm into limited company has various benefits. So let's see one by one. All the assets and liabilities just before conversion become the asset and liabilities of the company. ज्या ॲसेट अँड लायबिलिटीज आहेत पार्टनरशिप फर्मच्या त्या कन्व्हर्जन करण्याच्या आधी just before conversion becomes the asset and liabilities of company. There is no stamp duty on transfer of business firm to limited company. आता जो बिझनेस ट्रान्सफर केला जातोय पार्टनरशिप फर्म जी होती ही ट्रान्सफर केली जाते म्हणजेच काय तर याचं कन्व्हर्जन केलं जात आहे कंपनीमध्ये लिमिटेड कंपनीमध्ये पण इथे कोणत्याही प्रकारची स्टॅम्प ड्युटी जी आहे ही लागत नाहीये. सो देर इज नो स्टॅम्प ड्युटी ऑन ट्रान्सफर ऑफ बिझनेस of firm to limited company. Then properties of firm get vested into a company automatically. There is no instrument of transfer to be executed. पार्टनरशिप फर्मच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या ऑटोमॅटिकली कंपनीमध्ये त्या जातात, कन्व्हर्जन त्यांचं होऊन जातं. सो देअर इज नो इन्स्ट्रुमेंट ऑफ ट्रान्सफर टू बी एक्झिक्युटेड. सो तिथे ट्रान्सफर साठी कोणतंही सर्टिफिकेट किंवा कशाची तिथे गरज नाहीये. नो कॅपिटल गेन टॅक्स इज चार्ज ऑन ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी फ्रॉम फर्म टू बिझनेस, फर्म टू कंपनी. मग इथे कोणत्याही प्रकारचा कॅपिटल गेन टॅक्स जो आहे हा चार्ज केला जात नाहीये. मग पार्टनरशिप फर्मची जी प्रॉपर्टी आहे ती कंपनीमध्ये ट्रान्सफर करताना कोणत्याही प्रकारचा कॅपिटल गेन टॅक्स जो आहे इथे चार्ज केला जात नाहीये. गुडविल अँड द ब्रँड व्हॅल्यू ऑफ फर्म इज केप्ट इंटॅक्ट. जे फर्मचं जे गुडविल आहे आणि ब्रँड व्हॅल्यू जे आहे हे त्यांचं राहतंय केप्ट इंटॅक्ट. The accumulated losses and unabsorbed depreciation of the firm is considered to be the loss and depreciation of company. पार्टनरशिप फर्मचे जे काही अक्युमुलेटेड लॉसेस आहेत आणि अनअब्झॉर्ब डेप्रिसिएशन जे आहे हे कंपनीमध्ये डेप्रिसिएशन लॉस किंवा डेप्रिसिएशन मध्ये ते कन्सिडर केलं जात आहे. द लायबिलिटी ऑफ शेअर होल्डर इज लिमिटेड. पार्टनरशिपमध्ये जे पार्टनर्स असतात त्या पार्टनरची लायबिलिटी ही अनलिमिटेड असते. पण जेव्हा पार्टनरशिप ही कंपनीमध्ये कन्व्हर्ट होते तेव्हा इथे जे शेअर होल्डर्स आहेत इथे शेअर होल्डर्सची लायबिलिटी ही लिमिटेड आहे. एक्सपान्शन अँड डायव्हर्सिफिकेशन बिकम्स इझी. त्याचमुळे कन्व्हर्जन केल्यामुळे पार्टनरशिपचं कन्व्हर्जन हे कंपनीमध्ये केल्यामुळे तो जो बिझनेस आहे हा एक्सपांड करण्यासाठी किंवा तो त्याचं डायव्हर्सिफिकेशन करणं खूप इझी होऊन जातं. द कंपनी कॅन फंडेड बाय बँक्स अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. त्याचप्रमाणे कंपनीला जो फंड आहे हा बँक किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स कडून मिळत जातो. द कॅपिटल बेस इज वेंडेड अँड द कंपनी गेट्स लीगल स्टेटस. कंपनीला एक लीगल स्टेटस मिळतो. सो हे सगळे बेनिफिट्स आहेत पार्टनरशिप फर्म ही कंपनीमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी जे काही बेनिफिट्स होते हे बेनिफिट्स आपले झालेले आहेत.
Next point is determination of purchase consideration. Purchasing company acquires certain assets from vendor firm. It also take over certain liabilities belonging to the vendor firm. जी कंपनी परचेस करते, पर्चेसिंग कंपनी मीन्स आता इथे पर्चेसिंग कंपनी कन्व्हर्जन ऑफ पार्टनरशिप इन टू कंपनी मध्ये दोन गोष्टी होऊ शकतात. एकतर एक्झिस्टिंग कंपनी जी आहे ही पार्टनरशिप फर्म टेक ओव्हर करू शकते किंवा नवीन एखादी कंपनी फॉर्म करून मग ती पार्टनरशिप बिझनेस हा टेक ओव्हर करू शकते. मग इथे जी पर्चेसिंग कंपनी आहे इट अक्वायर सर्टन ॲसेट्स फ्रॉम वेंडर फर्म. वेंडर फर्म म्हणजे कोणती तर जी ओल्ड फर्म आहे. ओल्ड फर्म मीन्स पार्टनरशिप फर्म. या पार्टनरशिप फर्मचे जे काही ॲसेट्स आहेत हे कंपनी ॲक्वायर करते. इट अल्सो टेक ओव्हर सर्टन लायबिलिटीज बिलॉंगिंग टू वेंडर फर्म आणि त्याचप्रमाणे काही लायबिलिटीज ज्या आहेत यासुद्धा ते टेक ओव्हर करतात. इन एक्सचेंज ऑफ दिस टेक ओव्हर सर्टन प्राइस इज फिक्स्ड बिटवीन टू पार्टीज. मग हे टेक ओव्हर करताना काही एक सर्टन प्राइस आहे ही जी फिक्स केली जाते. दॅट इज द ॲग्रीड व्हॅल्यू दोन्ही पार्टीज कडून म्हणजे पार्टनरशिप फर्म आणि कंपनी या दोन्ही पार्टीज मिळून ज्या ॲसेट आणि लायबिलिटीज टेक ओव्हर केल्या जात आहेत तर त्यांची एक फिक्स व्हॅल्यू जी आहे ठरवली जाते. दिस ॲग्रीड प्राइस इज कॉल्ड परचेस कन्सिडरेशन. मग ही जी ॲग्रीड प्राइस आहे इट इज नोन ॲज अ परचेस कन्सिडरेशन. मग याला परचेस कन्सिडरेशन असं म्हणतात. देर आर 3 मेथड्स ऑफ असर्टनिंग परचेस कन्सिडरेशन. मग आता हे परचेस कन्सिडरेशन जे आहे हे असर्टन प्रिपेअर करण्यासाठी 3 मेथड्स आहेत. फर्स्ट इज नेट ॲसेट मेथड. सी इन थर्ड चॅप्टर अमाल्गमेशन वी हॅव सीन द नेट ॲसेट मेथड. आपण नेट ॲसेट मेथड जी आहे ही बघितलेली आहे अमाल्गमेशन ऑफ फर्म्सच्या चॅप्टरमध्ये. नेक्स्ट मेथड इज नेट पेमेंट मेथड अँड थर्ड इज लम्प मेथड. So first we will see net asset method. Under this method, purchase consideration is difference between market values of asset taken over and liabilities accepted by purchasing company from partnership. It will it will be thus very clear that asset and liabilities not taken over by purchasing company will not form a part of purchase consideration. नेट ॲसेट मेथडमध्ये काय केलं जातं तर कंपनीने ज्या काही ॲसेट आणि लायबिलिटीज टेक ओव्हर केलेल्या आहेत या सगळ्या परचेस कन्सिडरेशन मध्ये रेकॉर्ड केल्या जातात. त्यांच्या ज्या ॲग्रीड व्हॅल्यूज आहेत त्या तिथे त्या ॲग्रीड व्हॅल्यूजने त्या रेकॉर्ड केल्या जातात आणि ज्या ॲसेट आणि लायबिलिटीज कंपनीने टेक ओव्हर केलेल्या नाही आहेत अशा ॲसेट अँड लायबिलिटीज परचेस कन्सिडरेशन मध्ये येत नाहीत. नेट ॲसेट मेथड. ॲसेट टेकन ओव्हर ॲट ॲग्रीड व्हॅल्यूज. ज्या काही ॲसेट टेकन ओव्हर केल्यात आणि त्याच्या ॲग्रीड व्हॅल्यूजने त्या इथे रेकॉर्ड करायच्यात. मग कॅश बँक किंवा डेटर्स, स्टॉक, गुडविल, लँड, फर्निचर सगळ्या ॲसेट आहेत. त्यांचे टोटल करायचे ग्रॉस ॲसेट. देन लेस लायबिलिटीज टेकन ओव्हर. ज्या काही लायबिलिटीज टेकन ओव्हर केलेल्या आहेत त्या लेस करायच्यात. क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, देन लोन. ग्रॉस ॲसेटच्या टोटलमधून ग्रॉस लायबिलिटीजची टोटल जे ही लेस करायचे. देन वी गेट अवर परचेस कन्सिडरेशन. सो दिस इज नेट ॲसेट मेथड. Next is net payment method. Under this method, purchase consideration is calculated in terms of equity share, preference shares, debentures of company and cash. It is the aggregate of payment made in specified forms without shares, debentures and cash. नेट पेमेंट मध्ये इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स अँड डिबेंचर्स जे आहेत यांचं कॅल्क्युलेशन जे आहे केलं जातं. It also includes payment mode on behalf of firm without payment to creditors directly by the company or payment of dissolution expenses. Then shares and debentures may be issued at par or at premium. Purchase consideration is calculated at issued price. इथे नेट पेमेंट मेथडमध्ये काय केलं ते इन्क्लूड केलं. इट इन्क्लूड्स द पेमेंट मोड ऑन बिहाफ ऑफ द फर्म. ज्या काही लायबिलिटीज आहेत या पेड करण्यासाठी पेमेंट मोड सुद्धा इथे इन्क्लूड केलेला आहे.
payment to creditors directly by the company or payment of dissolution expenses. Then purchase consideration is calculated at issue price. If, as per given details, purchase consideration cannot be calculated by net payment method, then it should be fixed up with the help of net asset method. जर purchase consideration मध्ये net जर इथे नेट पेमेंट मेथडने जर नेट पेमेंट मेथडने इथे व्हॅल्यू ज्या त्या कॅल्क्युलेट नाही केल्या गेल्या देन नेट ॲसेट मेथडने आपण या करू शकतो. सो देन इट शुड बी फिक्स अप विथ द हेल्प ऑफ नेट ॲसेट मेथड. सो पेमेंट इन कॅश, then issue of equity shares, then issue of preference shares, issue of debentures, then we get our purchase consideration. Lump sum method. In some cases, the agreement of conversion provides a lump sum amount to be paid for take over the business. लंप सम मेथड मध्ये काय केलं जातं तर एक सर्टन अमाऊंट जी आहे ही ठरवली जाते. लंप सम प्राइस जी आहे ही ठरवली जाते बिझनेस जो आहे कन्वर्ट करताना अँड इट इज पेड फॉर टेक ओव्हर द बिझनेस. इन सच अ केस purchase consideration is readily given, hence the question of calculation of purchase consideration does not arise. आता इथे लमसम मेथड मध्ये डिरेक्टली अमाऊंट जी आहे ही ठरवली जाते, सो इथे परचेस कन्सिडरेशन डिटरमाइन करावं लागत नाही. लमसम मेथड मध्ये एक सर्टन अमाऊंट जी आहे ही ठरवली जाते आणि ती अमाऊंट कंपनी जी आहे ही फर्मला तेवढी लमसम अमाऊंट देते आणि ती जी फर्म आहे ही टेक ओव्हर केली जाते. सो ह्या होत्या 3 मेथड्स परचेस कन्सिडरेशनच्या नेट ॲसेट मेथड, नेट पेमेंट मेथड अँड लमसम मेथड. नेक्स्ट वी विल सी द रिअलायझेशन अकाउंट. आता कन्वर्जन ऑफ पार्टनरशिप फर्म इनटू लिमिटेड कंपनी यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला रिअलायझेशन अकाउंट सुद्धा प्रिपेअर करावं लागतं. सो फर्स्ट वी विल सी द रिअलायझेशन अकाउंट. Realization account is prepared by the firm under the following circumstances: when there is an amalgamation of two firms, when the firms is converted into limited company, and when dissolution of firm takes place. आता हे जे रिअलायझेशन अकाउंट आहे हे केव्हा केव्हा प्रिपेअर केलं जातं तर जेव्हा दोन फर्म्स अमालगमेट होत असतील, अमालगमेशन. सो आपण अमालगमेशन चॅप्टर मध्ये रिअलायझेशन अकाउंट आपण प्रिपेअर केलेलं आहे. सो जेव्हा अमालगमेशन होत असेल तेव्हा रिअलायझेशन अकाउंट प्रिपेअर करावं लागतं. जेव्हा एखादी पार्टनरशिप फर्म लिमिटेड कंपनीमध्ये कन्व्हर्ट होत असेल तेव्हा रिअलायझेशन अकाउंट प्रिपेअर करावं लागतं. अँड डिझोल्युशन ऑफ फर्म, जेव्हा एखादी फर्म डिझॉल्व्ह होत असेल, तिचं डिझोल्युशन होत असेल तेव्हा रिअलायझेशन अकाउंट हे प्रिपेअर करावं लागतं. रिअलायझेशन अकाउंट इज प्रिपेअर्ड टू फाइंड आउट प्रॉफिट ऑर लॉस ऑन रिअलायझेशन ऑफ ॲसेट अंडर अबाव द सर्कमस्टन्सेस. रिअलायझेशन अकाउंट का प्रिपेअर केलं जातं तर लॉस होतोय का प्रॉफिट होतोय हे फाइंड आउट करण्यासाठी हे अकाउंट हे प्रिपेअर केलं जातं. रिअलायझेशन अकाउंट इज डेबिटेड बाय ॲसेट अँड क्रेडिटर्स realization account is debited by asset and credited by liabilities. रिअलायझेशनच्या डेबिट साईडला ॲसेट जे आहेत ह्या रेकॉर्ड केल्या जातात आणि क्रेडिट साईडला लायबिलिटीज रेकॉर्ड केल्या जातात. रिअलायझेशन ऑफ ॲसेट is credited. Realization of asset is credited by realization account and payment of liabilities debited by realization account. आणि त्यांचे जे रिलीज्ड व्हॅल्यूज आहेत, रिअलाइज्ड व्हॅल्यूज आहेत या क्रेडिट केल्या जातात. रिअलायझेशन ऑफ ॲसेट, ॲसेटच्या ज्या काही रिअलाइज्ड व्हॅल्यू आहेत ह्या रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड केल्या जातात. अँड देन पेमेंट ऑफ लायबिलिटीज, ज्या लायबिलिटीजचं पेमेंट केलं जातं आहे त्या लायबिलिटीज ह्या रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड केल्या जातात. इन केस ऑफ अमालगमेशन अँड कन्व्हर्जन ऑफ रिअलायझेशन अकाउंट, in case of amalgamation and conversion, realization account is credited by purchase consideration. जेव्हा अमालगमेशन किंवा कन्व्हर्जन होत असेल तेव्हा रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला परचेस कन्सिडरेशनची जी अमाऊंट आहे ही रेकॉर्ड केली जाते. इट इज डेबिटेड बाय रिअलायझेशन एक्सपेन्सेस आणि डेबिट साईडला रिअलायझेशन एक्सपेन्सेस रेकॉर्ड केले जातात.
इट इज क्रेडिटेड बाय एनी ॲसेट टेकन ओव्हर बाय द पार्टनर. मग एखाद्या पार्टनरने जर एखादी ॲसेट जी आहे ही टेकन ओव्हर केली असेल तर ती क्रेडिट साईडला रेकॉर्ड केली जाते. द बॅलन्सिंग फिगर इज प्रॉफिट ऑर लॉस विच इज डिस्ट्रीब्युटेड अमंग द पार्टनर्स इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. आता जी बॅलन्सिंग फिगर असेल मग तो प्रॉफिट येईल किंवा लॉस येईल. ही जी बॅलन्सिंग फिगर आहे ही डिस्ट्रीब्यूट केली जाते पार्टनर्समध्ये इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. We will see the pro forma of realization account. सी डेबिट साईडला ॲसेट जे आहेत त्या रेकॉर्ड केलेल्या आहेत. गुडविल, लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, स्टॉक, डेटर्स, देन बिल्स रिसिवेबल. ज्या ॲसेट्स आहेत त्या डेबिट साईडला रेकॉर्ड केलेल्या आहेत. क्रेडिट साईडला लायबिलिटीज रेकॉर्ड केलेल्या आहेत. क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, एक्सपेन्सेस पेएबल. देन जे रिअलायझेशन एक्सपेन्सेस आहेत हे रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड केले. टू बँक अकाउंट रिअलायझेशन एक्सपेन्सेस अँड टू बँक अकाउंट पेमेंट ऑफ लायबिलिटीज. ज्या लायबिलिटीजचं पेमेंट केलेलं आहे हे डेबिट साईडला रेकॉर्ड करायचं. बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट जी ॲसेट टेकन ओव्हर केलेली आहे पार्टनरने तिचं रेकॉर्डिंग रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला करायचं आहे बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. देन बाय परचेसिंग कंपनी अकाउंट. आता परचेस कन्सिडरेशन जे आहे इथे रेकॉर्ड करायचं आहे अंडर द हेडिंग ऑफ बाय परचेसिंग कंपनीज अकाउंट. अँड देन रिअलायझेशन ऑफ ॲसेट बाय बँक अकाउंट. आता बॅलन्सिंग फिगर जर प्रॉफिट असेल तर तो डेबिट साईडला रेकॉर्ड होईल. लॉस क्रेडिट साईडला. डेबिट साईडला हा प्रॉफिट आहे इथे. क्रेडिट साईडला लॉस. जर प्रॉफिट झाला असेल तर टू प्रॉफिट पार्टनर्स कॅपिटल. जर लॉस झाला असेल बाय लॉस पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि ते रिअलायझेशन अकाउंट आपलं अशा प्रकारे प्रिपेअर करायचं. Distribution of shares and debentures. Purchase consideration is generally paid by purchasing company in the form of its own shares and debentures. आता जी कंपनी आहे जी परचेस करते टेक ओव्हर करते पार्टनरशिप फर्मला किंवा परचेसिंग जी कंपनी आहे ही जनरली तिचं जे परचेस कन्सिडरेशन आहे हे कशामध्ये पेड करते तर इन द फॉर्म ऑफ देअर ओन शेअर्स अँड डिबेंचर्स. देअर मे बी डिफरन्स ऑफ ओपिनियन अबाउट डिस्ट्रीब्युशन ऑफ शेअर्स अँड डिबेंचर्स अमंग द पार्टनर्स. मग यामध्ये पार्टनर्स जे आहेत ह्यामध्ये डिफरन्स आहे ओपिनियनचा त्यांचा की त्यांना कशा प्रकारे शेअर्स जे आहेत हे डिस्ट्रीब्यूट केले जातात. Some accountants feel that the shares and debentures received from purchasing company should be distributed among the partners in same ratio which profit and losses are shared by them. ज्याप्रमाणे त्यांचे प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो आहे त्याच प्रमाणात त्यांना शेअर्स अँड डिबेंचर्स जे आहेत हे डिस्ट्रीब्यूट करायचे असं काही अकाउंट्सचं ओपिनियन आहे. दिस इज बेस्ड ऑन द ग्राउंड दॅट दिस गिव्स द पार्टनर्स इन द सेम राईट. मग हे असं का केलेलं आहे तर त्यांना त्यांचा जेवढा शेअर होता पार्टनरशिप फर्ममध्ये त्याच प्रमाणात तशाच प्रकारचा शेअर त्यांना कंपनीमध्ये मिळावा यासाठी इथे त्यांचे शेअर्स अँड डिबेंचर जे आहे ते त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये त्यांना डिस्ट्रीब्यूट केले जातात. आता या टॉपिक मधले काही स्पेशल पॉइंट्स आहेत. स्पेशल पॉइंट्स रिलेटिंग टू कन्व्हर्जन ऑफ फर्म इनटू लिमिटेड कंपनी. First point is cash and bank. Generally, cash and bank balance is taken over by purchasing company. If it is taken over, it should be transferred to realization account. If it is not taken over, it should be shown in firm's cash account. आता कॅश अँड बँक बद्दल त्यांनी म्हटलंय जर टेक ओव्हर केला असेल देन इट शुड बी ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. जर टेक ओव्हर केला असेल तर रिअलायझेशनला ट्रान्सफर केला जाईल. जर टेक ओव्हर केला नसेल देन इट शुड बी शोन इन फर्म्स कॅश अकाउंट. जे फर्मचं कॅश अकाउंट आहे त्यामध्ये तो तिथे रेकॉर्ड केला जाईल. ॲसेट नॉट टेकन ओव्हर. ॲसेट नॉट टेकन ओव्हर बाय द कंपनी आर सोल्ड आउट. ज्या ॲसेट टेकन ओव्हर केल्या जात नाहीत कंपनीने अशा ॲसेट ज्या आहेत ह्या सोल्ड आउट केल्या जातात. इफ नो कस्टमर आर अवेलेबल then they are taken over by the partners. आणि जर त्या ॲसेट सोल्ड आउट होत नसतील तर पार्टनरशिप फर्म मधले जे काही पार्टनर्स आहेत ते पार्टनर्स
ती जी ऍसेट आहे ती टेक ओव्हर करतात. फिक्टिशियस ऍसेट. These assets should be debited to partners' capital account in their profit sharing ratio. ज्या काही फिक्टिशियस ऍसेट आहेत या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड केल्या जातात डेबिट साईडला रेकॉर्ड केल्या जातात इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये अमाऊंट जी ही डिस्ट्रीब्यूट केली जाते. लायबिलिटी नॉट टेकन ओव्हर. Liability not taken over by the company is paid off if sufficient cash is available. जी लायबिलिटी टेकन ओव्हर केलेली नाहीये कंपनीने अशी लायबिलिटी ही पेड केली जाते जर सफिशियंट कॅश असेल अवेलेबल तर तर ती लायबिलिटी जी आहे ही पेड केली जाते. इफ कॅश इज नॉट अवेलेबल देन इट इज डिस्चार्ज बाय द पार्टनर्स. जर कॅश अवेलेबल नसेल तर पार्टनर्स कडून ही डिस्चार्ज केली जाते. Depreciation fund. It should be credited to realization account if the concerned asset is taken over by the company. Depreciation fund जी asset taken over केले आणि तिचं जे depreciation आहे it should be credited to realization account. Realization accountच्या credit साईडला रेकॉर्ड केलं जातं. Then RDD, Reserve for Doubtful Debts. It is specific provision which is credited to realization account. रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड केलं जातं आहे. वर्थलेस ॲसेट्स. इट इज द लॉस. वर्थलेस ॲसेट्स. इट इज अ लॉस विच इज टू बी डेबिटेड टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट्स इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. मग हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये रेकॉर्ड केलं जातं आहे आणि त्यांची जी अमाऊंट आहे त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट केली जाईल. नेक्स्ट इज ॲग्रीड व्हॅल्यू अँड बुक व्हॅल्यू. Agreed value is relevant for the purpose of calculation of purchase consideration and book value is relevant for purpose of realization account. See, agreed value means ज्या व्हॅल्यूला ऍसेट जी आहे टेकन ओव्हर केलेली आहे मग अशी व्हॅल्यू जी आहे परचेस कन्सिडरेशन साठी इम्पॉर्टंट आहे. अँड व्हॉट अबाउट बुक व्हॅल्यू. बुक व्हॅल्यू इज रिलेव्हंट फॉर द पर्पज ऑफ रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंट जे आपण प्रिपेअर करतो यामध्ये बुक व्हॅल्यूज ज्या आहेत ह्या रेकॉर्ड करायच्या. Take over of liability. The liability is transferred to realization account. It is deducted from the value of asset taken over. जी liability आहे the liability is transferred to realization account. ही realization account ला ट्रान्सफर केली जाते and it is deducted from the value of asset taken over. It appears in balance sheet of purchasing company. Then discharge of liability. It is payable through the firm. The company pays sufficient money to pay the liability. Amount paid becomes a part of purchase consideration. It is not deducted from the asset taken over. It is not transferred to realization account. या treatments होत्या. Special points relating to conversion of partnership firm into limited company. So आपले हे points जे आहेत हे इथे complete झालेले आहेत. Let's see the difference between amalgamation and conversion. Amalgamation of firm and conversion of firm. Meaning, it is amalgamation means it is the merger of two or more firms. इथे दोन किंवा दोनपेक्षा जास्त कंपनी ज्या आहेत ह्या मर्ज होतात. Conversion means it is take over of the firm by limited company. कन्व्हर्जन मध्ये काय केलं जातं तर जी फर्म आहे ही कंपनी टेक ओव्हर करते. म्हणजे इथे फर्मचं जे अस्तित्व आहे ते राहत नाही. ते कंपनीमध्ये ती कंपनी टेक ओव्हर करून जाते. फॉर्मेशन ऑफ न्यू अँड न्यू कंपनी. अमालगमेशन ऑफ फर्म. न्यू फर्म इज फॉर्म अँड कन्व्हर्जन ऑफ फर्म न्यू कंपनी इज फॉर्म. अमालगमेशन मध्ये नवीन फर्म जी आहे ही फॉर्म होते आणि कन्व्हर्जन ऑफ फर्म मध्ये नवीन कंपनी जी ही फॉर्म केली जाते. बिकॉज कन्व्हर्जन होतं इथे. कन्व्हर्जन मध्ये पार्टनरशिप हे अस्तित्व राहत नाही तर ती कंपनीमध्ये कन्व्हर्ट होते. नेक्स्ट इज एक्झिस्टन्स ऑफ बोथ फर्म्स इज लॉस्ट. अमालगमेशन मध्ये ज्या कंपनीज मर्ज होतात तर तेव्हा त्यांचं तिथे एक्झिस्टन्स राहत नाहीये. नवीन फर्म जी आहे तिथे तयार होते. Then existence of the firm
टेकन ओव्हर इज लॉस्ट. जी फर्म टेकन ओव्हर होते तिचा एक्झिस्टन्स इथे काहीच राहत नाही. जी फर्म टेकन ओव्हर होते तिचा एक्झिस्टन्स लॉस होतो इथे, बिकॉज इथे नवीन कंपनी जी आहे ही तयार होते. What about amalgamation of firm? There is no settlement of purchase consideration. अमालगमेशन मध्ये परचेस कन्सिडरेशन मध्ये कोणत्याही प्रकारे सेटलमेंट नाही केली जात. कन्व्हर्जन ऑफ फर्म. लिमिटेड कंपनी हॅज टू सेटल परचेस कन्सिडरेशन इन इट्स शेअर ऑर डिबेंचर्स ऑर कॅश. पण कन्व्हर्जन ऑफ फर्म मध्ये काय म्हटलंय तर इथे लिमिटेड कंपनीमध्ये परचेस कन्सिडरेशन हे सेटल करावं लागतं इन इट्स शेअर्स अँड डिबेंचर्स. त्यांचे जे शेअर्स आहेत डिबेंचर्स यामध्ये सेटलमेंट करावे लागते. Next is balance sheet of new firm is drawn after amalgamation as per partnership act. अमालगमेशन मध्ये जी बॅलन्स शीट आहे ही अमालगमेशन झाल्यानंतर प्रिपेअर केली जाते ॲज पर पार्टनरशिप ऍक्ट. whereas conversion of firm balance sheet of limited company is drawn as per schedule 3 of companies act. बॅलन्स शीट जी आहे ही कंपनीज ऍक्ट प्रमाणे इथे बनवली जाते. The question does not arise distribution of shares and debentures. अमालगमेशन मध्ये शेअर्स अँड डिबेंचर्सच्या डिस्ट्रीब्युशनचा प्रश्नच इथे उभा राहत नाही. Conversion of firm shares and debentures received from limited company are to be distributed appropriately among the partners. But conversion of firm मध्ये काय केलं जातं तर इथे त्यांचे जे पार्टनर्स आहेत यामध्ये शेअर्स अँड डिबेंचर्स हे अप्रोप्रिएटली डिस्ट्रीब्यूट करावे लागतात. सो हा होता असं हे ते डिफरन्स अमालगमेशन ऑफ फर्म आणि कन्व्हर्जन ऑफ फर्म मधले. इथे आपला कन्व्हर्जन ऑफ पार्टनरशिप फर्म इंटू लिमिटेड कंपनी हा चॅप्टर संपलेला आहे.